नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांना शोभिवंत मत्स्यपालनाची हौस असते। इतकंच काय तर ब्लड प्रेशर किंवा नैराश्य यासारख्या मानसिक आजारांवरती उपाय म्हणून देखील मत्स्यपालनाचा सल्ला दिला जातो। सध्याच्या काळात या शोभिवंत माशांना खूप मागणी आहे आणि म्हणूनच की काय शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हे एक स्वयंरोजगाराचं नवीन साधन म्हणून उदयास येत आहे। आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय आहे शोभिवंत मत्स्य संवर्धन आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर माधुरी पाठक मॅडम। आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थान मुंबई येथे त्या शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात। चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत। धन्यवाद। सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की शोभिवंत मत्स्य संवर्धन म्हणजे नक्की काय? आपण मत्स्य संवर्धनामध्ये बघतो की मत्स्य संवर्धन हा एक उद्योग आहे ज्याच्यामध्ये आपण माशांची शेती करतो। त्याचप्रमाणे शोभिवंत माशांना जेव्हा आपण त्याची शेती करतो, त्याचं संवर्धन करतो, तेव्हा त्याला शोभिवंत मत्स्य संवर्धन असे म्हणतात। शोभिवंत मासा असं नाव डोळ्यासमोर आलं की आपल्याला एक दिसतं की निसर्गामध्ये आकर्षक रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे मासे असतात। जेव्हा त्यांचं आपण संवर्धन करतो तेव्हा त्याला म्हणतात की शोभिवंत मत्स्य संवर्धन आपण करतोय। ज्याप्रमाणे आपण बघतो की मत्स्य संवर्धन हा एक मत्स्य उद्योगाचा एक अविभाज्य घटक आहे। जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत सुद्धा याचा खूप मोठा व्यवसाय आपण बघितलेला आहे। त्याचप्रमाणे शोभिवंत मत्स्य संवर्धन ही सुद्धा एक उद्योगाची बाब आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून परकीय चलन सुद्धा मिळतं आणि देशांतर्गत लोकांना ते घरी सुद्धा मासे ठेवता येतात। ज्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं की आजकाल डॉक्टर्स सुद्धा सजेस्ट करतात की तुम्ही घरामध्ये मासे ठेवा जेणेकरून तुम्हाला चांगलं वाटेल। त्या माशांकडे आपण बघितलं की आपल्याला आपल्या मनाला थोडासा दिलासा मिळतो, आपल्याला छान वाटतं त्यांच्याकडे बघून। आणि आज जसं आपण बघतोय की हे जे मार्केट आहे ना, फेंगशुई म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये नशीब वाढवणाऱ्या गोष्टी, अशा या सगळ्यांचं मार्केट वाढतंय सध्या। तर त्यात जर बघितलं ना तुम्ही, तर लोकांना जेव्हा मासे ठेवण्याची आवड निर्माण होते तेव्हा त्याचा निश्चितच पुढे जाऊन एका व्यवसायात पण त्याचं रूपांतर होऊ शकतं। नंतर तुमचं समृद्धी वाढण्यासाठी आरोवानासारखे मासे लोक ठेवतात घरामध्ये। तर ही एक मत्स्य संवर्धन करणे म्हणजेच काय करणे की हे मासे आपण जर निसर्गापासून गोळा केले सतत, तर ते कुठेतरी नंतर कमी कमी होत जाणार। म्हणून त्याचं संवर्धन करणं ही कुठेतरी काळाची गरज आहे। म्हणून हे शोभिवंत मत्स्य संवर्धन हा एक महत्त्वाचा विषय आहे। सध्याच्या काळात आपल्या भारतामध्ये या अशा शोभिवंत माशांच्या कोणत्या प्रजाती उपलब्ध आहेत? भारतातील पाण्यामध्ये भरपूर प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहेत। रंगबिरंगी आणि वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पाण्यात आढळणाऱ्या, जसं आपण म्हणू की गोड्या पाण्यातील मासे वेगळे, खाऱ्या पाण्यातील वेगळे, समुद्रातल्या पाण्यातलेही वेगळे। सो याची खूप जास्त विविधता आहे। आपल्या भारतामध्ये जे संसाधनं आहेत त्यामध्ये तुमच्याकडे नदी आहे, सरोवर आहेत, नैसर्गिक तलाव आहेत, नंतर कोरल रीफ आहेत, नंतर कच्छचे आखात आहे आपल्याकडे, नंतर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप सारखे जे आयलँड्स आहेत तिथेही खूप प्रकारची जैवविविधता आढळते। यामध्ये आपल्याला भारतामध्ये आपल्या गोड्या पाण्यात सापडणाऱ्या जवळपास 400 पेक्षा जास्त प्रजाती उपलब्ध आहेत आणि समुद्रात आढळणाऱ्या 300हून अधिक प्रजाती आपल्या पाण्यामध्ये आहेत। आणि ज्यामध्ये तुम्ही बघाल की गोड्या पाण्यामध्ये आपल्याला आपण जनरली जे बघतो केशरी रंगाचे मासे, गोल्डफिश, एंजल फिश, रासबोरा आहेत, बार्ब आहेत, नंतर तुमचे खाऱ्या पाण्यातले मोनोडक्टिलस आहेत,
पर्ल स्पॉट आहेत, अशा प्रकारचे स्कॅटोफॅगस. नंतर समुद्रात आढळणारे तुमचे डॅमसेल मासे आहेत, क्लाउन फिश आहेत. अशा प्रकारचे बरेच प्रजाती ज्या अजूनपर्यंत म्हणजे आपण म्हणू ना की ज्या कदाचित मानवाला माहीतसुद्धा नसतील, अशा सुद्धा प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या आढळतात. म्हणजे या भारतामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे खरं तर या शोभिवंत माशांची जी मागणी आहे ती फक्त भारतातच नाही तर अगदी परदेशामध्ये सुद्धा भरपूर आहे. मग या व्यवसायामध्ये आपल्या भारताची सद्यस्थिती काय आहे? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अगदी योगदान आपण जर म्हटलं तर ते केवळ 1% वगैरे असेल. म्हणजे अगदी नगण्य जरी असलं तरी आपलं जागतिक स्तरावर आपल्या भारताची जागा आहे. त्यामध्ये हा जो काही उद्योग आहे ना तो जवळपास 18 अब्ज डॉलर्स वगैरेचा आहे. पण त्यामध्ये आपला भारताचा 31वा क्रमांक लागतो, ज्यात आपण आपल्याकडे मूळतः ईशान्येकडील जे राज्य आहेत किंवा दक्षिणेकडील आहेत तिथून गोळा केलेले मासे हे आपण बाहेर निर्यात करतो बाहेरच्या राष्ट्रांमध्ये, आणि मग तिथून जे आपल्याला परकीय चलन मिळतं त्यामुळे आपला हा उद्योग आता वाढत चाललेला आहे. जसं की आपण म्हटलं की या व्यवसायाची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे, तर या शोभिवंत मत्स्य संवर्धनाची सुरुवात करायची असेल तर त्याची पूर्वतयारी कशी करावी? पूर्वतयारी करण्यासाठी प्रथमतः आपल्याला हे माहिती आपल्याला निश्चित करावं लागेल की आपल्याला कोणत्या प्रकारचे मासे ठेवायचे आहेत. ज्यानुसार आपल्याला मग त्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला जागा निवडता येईल. सगळ्यात पहिलं मोठं आहे की आपण त्यासाठी जे लागणारं स्थान आहे मासे संवर्धन करण्यासाठी, मग ते कुठल्या प्रकारचं आपण निवडणार आहोत, तिथे पाणी कुठल्या प्रकारचं आहे, प्रजाती कशा आहेत. स्थान निवडताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे एन्क्लोजर किंवा जे मातीचे बनलेले तलाव आहेत किंवा सिमेंटच्या टाक्या आहेत किंवा तुमचे FRPचे बनलेले टँक्स आहेत किंवा एक साधारण तुम्ही घरामध्ये काचेची टाकी ठेवतो तीसुद्धा आपण कल्चर करण्यासाठी वापरू शकतो. त्यामध्ये आता जर कमी ज्या माशांचे मूल्य कमी आहे त्यासाठी तुम्ही बाहेर त्यांची सुविधा करून मोठे तलाव सिमेंटचे बनवून त्याच्यामध्ये त्यांना ठेवू शकता. किंवा जर ते जास्त किमतीचे आहेत, जास्त मौल्यवान आहेत तर तुम्ही त्यांना अंतर्गत सुविधा तयार करून त्यांच्यासाठी तुम्ही एक काचेच्या टाक्या असतील किंवा FRPच्या टाक्या असतील त्या ठिकाणी आपण त्यांना ठेवू शकतो. त्यानंतरचा विषय आहे की आपण म्हणजे मत्स्य संवर्धनामध्ये आपण करतोय काय. पहिला एक विषय असा असू शकतो की आपण छोटे बीज आणतोय आणि त्यांना मोठं करतोय, हे झालं संवर्धन. आणि दुसरा ह्यातला भाग झाला की प्रजनन. मग आपण मोठे मासे आणून त्यांना ब्रूडरमध्ये कन्वर्ट करतो, मग त्यांना ठेवतो, त्यांना चांगलं आहार खायला देतो जेणेकरून ते प्रजननयुक्त मासे तयार होतील, प्रजनन करण्यासाठीचे चांगले बीज तयार होईल, ब्रूडर्स तयार होतील असे. ते केल्यानंतर मग एकदा ते ठरलं की आपल्याला जागा कशी हवी की मग त्यानंतर विषय येतो पाण्याचा, की आपल्याकडे पाणी, कारण पाणी हा सगळ्यात अंतर्भूत सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, मुख्य घटक आहे. आणि मग त्यासाठी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या करून बघणं, पाणी त्या माशांसाठी उपयुक्त आहे की नाही. आता जसं आपण विविधतेबद्दल बोललो तर त्यानुसारच त्यांची जशी विविधता आहे, जसा मासा तशी त्याची वेगळी गरज. बरोबर. ही गरज लक्षात घेऊन आपल्याला त्यासाठी लागणारं पाणी कसं हवं आहे, तो सौम्य पाण्यात राहतो की त्याला हार्ड पाणी चालेल, मग त्या पाण्यामध्ये pH किती असलं पाहिजे, त्या पाण्याचं हार्डनेस किती हवा, त्या पाण्यामध्ये अल्किलिनिटी किती हवी, हे सगळं ह्या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन मग आपण पाण्याचा स्रोत निवडतो. पाण्याच्या स्रोतामध्ये पण आपल्याला गोड्या पाण्यात संवर्धन करायचं आहे की खाऱ्या पाण्यात करायचं आहे की समुद्री पाण्यात करायचं आहे, हे एकदा मग तुमचं ठरवून झालं की त्याच्या पुढे मग येतं की तुम्ही प्रजाती कुठली निवडणार आहे. सुरुवातीला जेव्हा आपल्याला अनुभव नसतो तेव्हा त्या प्रजाती निवडताना सुरुवातीला एखादी अशी हार्डी व्हरायटी अशी निवडावी की जेणेकरून पाण्याची गुणवत्ता थोडीशी खालीवर झाली तरी त्या माशाला जास्त फरक नाही पडला पाहिजे, अशी प्रजाती निवडावी. त्यानंतर सुरुवातीलाच आपण मागणी कशी आहे आपल्या मार्केटची, ती देशांतर्गत मागणी असो किंवा आंतरराष्ट्रीय मागणी असो, त्यानुसार ज्याला जास्त मागणी असा आपण फिश याच्यामध्ये निवडला पाहिजे.
माशांचं जे संगोपन आहे किंवा त्यांना जो आहार दिला जातो, कारण बऱ्याचदा त्या आहारावरती त्यांची वाढ, त्यांचा रंग, त्यांचं रूप हे बदलत असतं, तर याबद्दल आपण काय सांगाल? तुम्ही म्हटल्यानुसार आपण जेव्हा आहार जसा देतो, म्हणजे संगोपन करताना करतो काय, तर एकदा तुमची जागा निश्चित झाली, तुमचं फिश तुमच्याकडे प्रजाती तुमची ठरली, तुमच्याकडे पाणीसुद्धा चांगलं आहे, तर मग पुढचा विषय काय येतो, तर आपण त्याची उर्वरित काळजी कशी घेणार. मग त्यात येतं पाण्याची गुणवत्ता सांभाळणं. मग पाण्याची गुणवत्ता सांभाळण्यासाठी तुम्ही त्यांना एरेशन किंवा वायुविजन त्यात करू शकता, पाण्याची देवाणघेवाण अदलाबदली करू शकता. आणि मग आहार हा सगळ्यात मोठी बाब आहे याच्यामध्ये. जेव्हा फिश लहान आकाराचे असतात, मत्स्य जिरे असतात, तेव्हा त्यांना आपण जे लाईफ फीड म्हणजे आपण म्हणतो की जिवंत खाद्य, ज्या निसर्गात आढळणारे इन्फुसोरिया आहे, आर्टिमिया आहे, किंवा डासांच्या आळ्या आहेत, किंवा ब्लड वर्म्स जे वर्म्स असतात, ते जिवंत खाद्य त्यांना दिल्यानंतर त्यांचा रंग खूप खुलतो, त्यांना रोगराई होत नाही. पण हे देत असताना आपल्याला काळजी ही घ्यावी लागते की आपण जे जिवंत खाद्य देतोय त्याच्यामध्ये काही रोगराई नसावी, जेणेकरून ते फीड आपण त्यांना देणार त्रास होणार नाही. ह्या प्रकारे आपण त्याची काळजी घेऊ शकतो. आणि साधारण कालावधी जो आहे या संवर्धनाचा हा 4 ते 6 महिन्यापर्यंत असतो. तो आपण एकदा हे झालं की मग त्यानंतर एकतर तुम्ही तो रिटेल मार्केट म्हणजे आपण किरकोळ विक्रेत्यांकडे सुद्धा ते मासे ते घेतात, किंवा मग तुम्ही त्याचं अजून पुढे वाढवून त्यांना त्याचं ब्रूडर किंवा प्रजनन करतील अशा माशांमध्ये त्यांचं म्हणजे तुमच्या इथे तुम्ही त्यांचं पुढची जडणघडण करू शकता. परंतु शोभिवंत माशांची ही मत्स्य शेती जर का घरीच करायची असेल किंवा आपण म्हणूया की घरी एखादा ॲक्वेरियम तयार करायचा असेल, तर त्याची पूर्वतयारी कशी करावी? मत्स्यालय घरी ठेवणं ही खूपच रोमांचक बाब आहे, पण त्यातही असं आढळून येतं बऱ्याच वेळा की आम्ही मत्स्यालय सुरू केलंय, सुरुवात जोरात करतो, मत्स्यालय घरी आणून ठेवलं, वेगवेगळ्या प्रकारचे मासे टाकले, पण ते लगेच 8 दिवसात आम्हाला मेंटेन करता आलं नाही आणि मग ते फिश मेले. मग ते का मेले असा प्रश्न पडतो बऱ्याच लोकांना. तर मग हे करताना ना आपण त्याची मत्स्यालय ठेवतोय बरोबर आहे, पण त्याची देखभाल कशी करायची याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर ही देखभाल करताना ना बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत, की आपण प्रजाती निवडताना ती कशी निवडायची. त्यानंतर ते म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपण घरी एखादी मांजर किंवा कुत्रा पाळतोय, त्याला आपण ज्या पद्धतीने वातावरण देतो किंवा त्याची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे माशांना पण हे करणं गरजेचं आहे. आणि पाळीव प्राण्यांमध्ये ना मासा हा सगळ्यात सोपा आहे म्हणजे मेंटेन करण्यासाठी. आणि मत्स्यालय घरी ठेवणं ही फोटोग्राफी नंतरची ना जगातली सगळ्यात आवडीचा असा हा छंद आहे लोकांचा. मग त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ज्या म्हणजे याच्यावर आपली जशी म्हणजे इच्छा आहे त्याप्रमाणे आपण एखादी फिश बोल सुद्धा घरी ठेवू शकतो, किंवा एखाद्या मोठ्या काचेच्या पेटीमध्ये सुद्धा त्यांचं संवर्धन आपण करू शकतो. आणि मग अशी ही काचेची पेटी तयार करताना काही विशिष्ट काळजी घ्यावी लागते का? काचेची पेटी तयार करताना पहिला हा प्रश्न पडतो की त्या ॲक्वेरियमची साईज म्हणजे किती मोठं असावं ते. आपलं एक साधारण एक असं गणित असतं की टाकी छोटी म्हणजे आता मेंटेन करायला खूप सोपं झालं, पण तसं नसतं. ज्या लोकांना अनुभव आहे त्यांनासुद्धा लहान टाकी मत्स्यालय सांभाळताना किंवा त्याचं पाणी एक्सचेंज करतानाही तेवढेच प्रश्न पडतात. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे ना तेवढी मोठी टाकी, आणि तुमच्या घरामध्ये किती जागा आहे किंवा तुम्हाला जिथे ठेवायचं आहे तिथे किती जागा अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही टाकी ठरवू शकता तुमची. त्याच्यामध्ये जी प्रजाती ठेवायची आहे ती सुद्धा निवडणं महत्त्वाचं आहे, की आपण कुठल्या मासे ठेवायचेत एकत्र. आपल्याला कम्युनिटी टँक म्हणजे एक सामुदायिक मत्स्यालय बनवायचं आहे की फक्त एकाच माशाचं मत्स्यालय बनवायचं आहे, ह्या सुद्धा बाबी येतात. एखाद्या प्रजातींचं उदाहरण देऊन तुम्ही सांगू शकाल की जाती निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? जाती निवडताना आपण मुळात काय करतो की आता समजा मी एखादा शांत स्वभावाचा मासा घेतला आणि एखादा थोडा म्हणजे त्यात पण असं असतं ना की काही मासे प्रेफर करतात की जे एकट्यातच राहायचं. मग त्यांना तुम्ही जर सगळ्यांबरोबर टाकलं ना तर त्यांच्यामध्ये आपसात मारामारी होते आणि मग ते एकमेकांना मारून
मग ते मासे मरायला लागतात. त्यामुळे आपण निवडताना सुंदर आकर्षक रंगाचे आणि निरोगी, म्हणजे तुम्हाला पाहता क्षणी असं वाटलं पाहिजे की याचा रंगच सुंदर आहे, याच्यावर दुसऱ्या काही प्रकारचे कुठेही डाग नाही आहेत किंवा त्याचे फिन्स जे आपण हे म्हणतो त्याचे पंख चांगले आहेत आणि मग घेताना ते शांत स्वभावाचे आहेत का, हे असं सगळं निवडून हे सगळे निकष लावून मग आपण प्रजाती निवडल्या पाहिजेत. या शोभिवंत माशांची शेती घरी करताना एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो ते म्हणजे पाणी. हे पाणी कधी बदलावं किंवा ते गढूळ झाल्यानंतर कशा प्रकारे स्वच्छ केलं जावं, तर यासाठी काही उपकरणं सुद्धा उपलब्ध आहेत का? पाणी हा जसं आपण म्हटलं की हा मूलभूत घटक आहे, त्यामुळे त्याकडे काळजी देणं अगदी गरजेचं आहे. एकतर आपण पाणी बदलायचं कधी, हे दर एक 8 दिवसांनी तुम्ही पाणी बदलत ना तर खूपच चांगलं, म्हणजे पाण्याची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण मत्स्यालय ठेवतो तेव्हा आपण त्या माशांना कोरडं खाद्य देतो. मग ते कोरडं खाद्य दिल्यामुळे काय होतं की पाण्यामध्ये सेंद्रिय पदार्थ तयार होतात आणि मग ते त्याचं निवारण करण्यासाठी त्या सेंद्रिय पदार्थांचं मग अजैविक घटकांमध्ये रूपांतर होतं. मग ते सगळं आपल्याला जर कमी करायचं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे गाळणी यंत्र किंवा आपण ज्याला फिल्टर्स म्हणतो ते वापरू शकतो. मग ते सेंद्रिय किंवा अजैविक किंवा जे म्हणजे असं बायोलॉजिकल फिल्टर्स असतात ते वापरून आपण त्या पाण्यामध्ये जो कचरा आहे तो त्याचं निःसरण करू शकतो. त्यानंतर तुम्ही दर 2 ते 3 दिवसांनी जेवढं पाणी कमी झालंय बाष्पीभवनामुळे तेवढं पाणी वाढवू शकता. त्यानंतर तुमचं आता एखाद्या मत्स्यालयामध्ये खूपच जास्त मासे आपण ठेवलेत तर मग अशा वेळी त्यांना जो आपण ऑक्सिजन म्हणतो की मासे हे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात, मग त्यांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून आपण एखादा एअर कॉम्प्रेसर किंवा एखादा एअर पंपसुद्धा त्याच्यामध्ये लावू शकतो. तर पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी ही झाली ही उपकरणं की जसं आपण गाळणी म्हटलं, फिल्टर किंवा एरेशन वापरलं आहे आपण, हे वापरून त्याच्या पलीकडे जाऊन अजून बाकीची जी उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला लाइटिंग आलं, म्हणजे एक ॲक्वेरियममध्ये बघतो आपण की सुंदर रंगीत रंगसंगती असते, जेणेकरून काय होतं की आपण माशांना एकतर लाईट म्हणजे त्या मत्स्यालयात लावल्यानंतर ते दिसतंही छान आणि त्यामुळे जर समजा आपल्या त्या मत्स्यालयामध्ये जर आपण वनस्पती ठेवल्या असतील, खऱ्या वनस्पती, तर त्यांच्यासाठी पण ते फायदेशीर ठरतं आणि त्याची पण व्यवस्था आपण करू शकतो. त्यानंतर तुमचे ग्रॅव्हल्स आले, वेगवेगळ्या रंगाचे खडे आपण ठेवतो मत्स्यालयामध्ये. मग ते खडे निवडताना ते खड्यांचा उपयोग काय, तर ते खडे जे आपण आता जसं मी म्हटलं की पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण ग्रॅव्हल फिल्टर वापरतो. मग हे ग्रॅव्हल फिल्टर जेव्हा आपण ते खडे ठेवतो तेव्हा ते त्या बॅक्टेरियाजना सबस्ट्रॅटम म्हणजे आपण एक चिकटण्यासाठी जागा देतो, म्हणजे जेणेकरून ते फिल्टरही चांगलं होतं आणि जे आपण वनस्पती लावलंय त्या वनस्पतींना सुद्धा ते धरून ठेवतं आणि मग दिसायलाही ते छान दिसतं. फिश ॲक्वेरियम तयार करताना कोणत्या वनस्पती आपण त्यामध्ये ठेवू शकतोय? हा एक पूर्ण वेगळा, जसं शोभिवंत मत्स्यपालन आपण एक आहे एरिया, तसाच एक ॲक्वेरियम प्लांट्स म्हणजे त्या वनस्पती पाण्यातल्या ह्याचा सुद्धा एक खूप मोठा विभाग आहे, ज्यामध्ये आपण तरंगणारे वनस्पती किंवा जे रूट्स आहेत अशा वनस्पती किंवा ज्या पाण्यात बुडणाऱ्या वनस्पती आहेत अशा आपण मत्स्यालयामध्ये वापरू शकतो. ज्याचा फायदा आपल्याला असा होतो की वनस्पती आहेत त्या आकर्षक दिसतात, त्या वेगवेगळ्या आकारांमध्ये दिसतात, त्यामुळे त्यांचा म्हणजे दिसायलाही ते सुंदर दिसतं. आणि त्याचा अजून एक फायदा म्हणजे जे फिश आता जे आपण जसं म्हटलं की काही फिश त्यातच ब्रीडिंग करतात, मग त्याच्यासाठी स्पॉनिंग साईट म्हणून सुद्धा या वनस्पती त्यांना मदत करतात. आणि मग फिश म्हणजे कम्युनिटी टँकमध्ये आपण एक जर घोळका टाकला माशांचा तर त्यामध्ये काही कमकुवत मासे असतील तर त्यांना लपण्यासाठी सुद्धा जागा मिळते वनस्पतींमुळे. म्हणजे एकूणच जे नैसर्गिक स्वरूप आहे त्याचं छोटंसं रेप्लिका आपण म्हणूया की त्या भागामध्ये तयार होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर माशांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? माशांची निवड आपण जसं आता म्हटलं की त्यांचा स्वभाव आणि त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, मग त्यांना पाणी कसं हवं आहे, तर मग ते एकत्र राहू शकतील का, आणि मग त्यांचा तिथे राहण्याचा कालावधी किती, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण चांगले रंग, चांगले दिसणारे त्यांचे आकार, ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला प्रजाती निवडाव्या लागतात.
आणि हे मत्स्यालय सेट करत असताना कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत असं आपण म्हणू शकतो? मत्स्यालय सेट करताना सुरुवातीला तुमचं एक कुठल्या आकाराचं मत्स्यालय तुम्हाला ठेवायचं आहे हे तुमचं एकदा झालं, म्हणजे विचारात निर्णय घेऊन झाला की त्यानंतर ती टाकी बनवून झाल्यानंतर ती टाकी स्वच्छ धुवायची आणि ती एका समतल पृष्ठभागावर ठेवून मग आपण ती स्वच्छ धुवून त्याच्या खाली एक थर्मोकोलची शीट आपण नेहमी बघतो की ती ठेवून मग त्यावर समतल भागावर आपण मत्स्यालय ठेवतो. ते ठेवल्यानंतर तुम्हाला जशी रचना करायची आहे, आता ॲक्वास्केपिंग म्हणजे आपण आता जसं तुम्ही म्हणालात की आपण त्याला नैसर्गिक असं स्वरूप द्यायचा प्रयत्न करतो. मग त्यात वनस्पती ठेवतो, वेगवेगळे किंवा लाकडाचे एखादे ठोकळे असतात जे आपल्याला रीफसारखं आपल्याला बनवायचं आहे किंवा आपल्याला एखादा डोंगरासारखा व्ह्यू द्यायचा आहे आपल्या ॲक्वेरियममध्ये. हे सगळं एकदा तुमचा निर्णय झाला ना की मग त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात लावून मग तुम्ही ते ग्रॅव्हल्स आणि तुमचे फिल्टर, एरेशन हे सगळं सेट करून झाल्यानंतर एकदा हे लावून बघायचं की हे सुरू आहे का, सगळं व्यवस्थित चालतं आहे का. मग ते चालतंय याची खात्री झाल्यानंतर पाणी थोडंसं टाकायचं, गळती होत नाही आहे मत्स्यालयाची याची खात्री करून घ्यायची आणि मग त्यानंतर पाणी भरून घ्यायचं. आणि मासे आणल्यानंतर आपण एक काळजी जरूर घ्यायला हवी की आपण आणतो आणि ती पिशवी उघडून लगेचच मत्स्यालयात रिकामी करतो. ती न करता आपण ती पिशवी फक्त उघडायची आणि त्या मत्स्यालयामध्ये तशीच ठेवायची. आणि जर शक्य असल्यास आपण पोटॅशियम परमॅंगनेट हे जे द्रावण आहे ह्यानी एक थोडीशी त्याला एक डीप ट्रीटमेंट आपण म्हणतो की ते बकेटामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट घ्यायचं, त्यात मासे एकदा बुडवायचे आणि बाहेर काढायचे आणि त्या मत्स्यालयामध्ये आपण ज्या पिशवीतून आणलेले आहेत त्याच पिशवीत त्यांना जेव्हा त्यांना योग्य वाटतं की बाहेरचं वातावरण आणि या पिशवीतलं वातावरण एकसारखं आहे तेव्हा मग ते स्वतःहून त्या पाण्यात बाहेर येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या माशांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? माशांचं आरोग्य आता जसं आपण म्हटलं की त्यांना त्यांच्या बाहेरच्या एक त्याच्या दृश्यावरनंच आपल्याला कळतं की हा मासा कसा आहे. त्याचे रंग, त्याचे जे कल्ले आहेत ते, नंतर तुमचे स्केल्स असतात ना माशांवर ते जर व्यवस्थित असतील किंवा त्यांचा पोटाचा आकार कसा आहे हे सगळं बघून आपल्याला कळतं साधारण की या माशाला रोग नाही आहे. पण जर रोग होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे रसायनं आहेत बाजारात उपलब्ध असलेले, जसे तुमचे मॅलेकाइट ग्रीन आहे, मिथिलीन ब्लू आहे, कॉपर सल्फेट आहे किंवा इवन तुम्ही मिठाची ट्रीटमेंटसुद्धा त्या माशांना रोग होऊ नये म्हणून आणि रोग झाला तरी ह्या दोन्ही गोष्टींकरता हे वापरू शकतो आपण. हा शोभिवंत मत्स्य व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून काही मदत केली जाते का? शोभिवंत मत्स्यपालन ही एक जागतिक स्तरावर एक मोठी बाब आहे आणि ती वाढण्यासाठी सगळ्याच संस्था, म्हणजे मी तर म्हणेन की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमधून केंद्र सरकार, त्यानंतर ज्या पण संशोधन करणाऱ्या संस्था आहेत जसं CIFE आहे, SIFA आहे, CMFR आहे, ह्या सगळ्या कुठे ना कुठेतरी प्रत्येकजण आपापल्या परीने शोभिवंत मत्स्य संवर्धन वाढण्यासाठी काम करतोय. त्याचनुसार आपलं NFDB आहे, MPED आहे, ह्यांच्या मार्फत लोकांना सबसिडीज दिल्या जातात. मग कुठेतरी लोकांना वाव मिळाला की प्रोत्साहन मिळतं आणि मग त्यानुसार ते पुढे जाऊन ह्या मत्स्य संवर्धनामध्ये काम करण्यासाठी इच्छुक होतात आणि मग कुठे ना कुठे ह्याचा निश्चित फायदा होतो परकीय चलन मिळण्यासाठी आणि ग्रामीण भागांना किंवा निमशहरी गावांना सुद्धा याचा रोजगार म्हणून चांगला व्यवसाय आहे हा. अगदी जाता जाता आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? मी हे सांगू इच्छिते की शोभिवंत मत्स्य संवर्धन हा फक्त एक शोभिवंत मासा असा विषय नाही आहे. त्याचबरोबर आलेले त्याचे उपकरणं आहेत किंवा त्याचं सर्व्हिसिंग आहे, त्याला लागणारं फीड आहे. जसं मी म्हटलं की जिवंत खाद्य हा त्याच्यासाठी लागणारा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे लोकांना हवं आहे पण ते मिळत नाही आहे. मग ह्या सगळ्या जर तुम्ही संधीचा जर चांगला उपयोग जर करून घेतला तर त्याचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा होऊ शकतो. आर्थिक नफा देखील आर्थिक नफा मिळतो. आणि यासाठी लागणारी जी काही माहिती आहे ती तुम्ही आमच्या संस्थांना भेट देऊन किंवा जिथे कुठे तुमच्या नजीकच्या मत्स्य व्यवसाय विभागाला जाऊन तुम्ही भेटू शकता. आणि त्याचबरोबर दुसऱ्या ज्या काही खाजगी संस्था आहेत ज्या ह्याच्यावर काम करत आहेत, महाराष्ट्रामध्ये असेल माफा आहे किंवा दुसरीकडे सगळे मिळून करतायत काहीतरी, त्या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही अप्रोच झालात आणि जर ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला फायदा मिळू शकतो. आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये
स्टुडिओमध्ये उपस्थित राहिलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार.